सगळ्यांना सांगतोय, पण काही लोक जास्त मला त्रास देण्याचा प्रयत्न करतात का, तर बाबा हा आमदार करण्यावाला आहे. तर काही विरोधक आता बोललं तर राग येईल काही लोकांना, फार विचित्र अशा पोस्ट टाकायला लागलेत. त्याला आपले बरेच लोक ते प्रत्युत्तर करतात, पण ते असं बरोबर नाहीये. मी या आझाद मैदानावरूनच इथूनच घडलेला आमदार आहे. मी काय बाहेरून आणलं कुठून नाहीये की डायरेक्ट कुठल्या तरी संस्थाचालकाचा पोरगा किंवा आमदाराचा पोरगा नाही, आमदार झालेला आहे. याच आझाद मैदानावर आंदोलन करून तुमच्या सोबत बसून 20% अनुदान पहिल्यांदा मिळवून देऊन इथून ज्ञानेश्वर मात्र पुढे गेलेला आहे. म्हणून मी कधी घाबरणार नाही कोणाला नाही. मी सांगितले माझं राजीनामा पण देऊ शकतो, सांगितलं की नाही. पण आपल्यातल्या बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुम्ही ते काचेच्या गिरणात चल आणि तुम्ही जर राजीनामा दिला तर आमचं कसं होईल, म्हणून. नाहीतर मी माझं पत्र तयार ठेवलंय, देऊ का राजीनामा? तुम्ही बोला देऊ शकतो, पण त्याने काय होत नाही. तिथे मला माहिती तिथे हलवावं लागतं आणि ते हलवण्यासाठी गरज आहे. बरोबर. माझ्यासारखे अनेक आता अभ्यंकर साहेब प्रयत्न करतात, अजून 2-4 आमदार आहेत, हे सगळे